तालुक्यामध्ये विधानसभा ह्या पार पडलेल्या आहेत। विधानसभेचं मतदान देखील पूर्ण पार पडलेलं आहे। अशातच आता 23 तारखेला निकाल हा लागणार आहे आणि या निकालासाठी शासनाकडून पूर्वतयारी पूर्णपणे केली गेलेली आहे आणि या तयारीचाच आपण एक आढावा घेत आहोत। रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामध्ये असणारं आंबेडकर स्मारक हे या ठिकाणी आहे आणि या आंबेडकर स्मारकामध्ये निवडणुकीचा जो काही निकाल आहे तो लागणार आहे। या ठिकाणी काउंटिंग होणार आहे आणि उमेदवाराचं भवितव्य देखील याच ठिकाणी सिद्ध होणार आहे। तर या महाडच्या ऐतिहासिक नगरीमध्ये दोन शिवसेना यामध्ये सामना रंगलेला होता। एक शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले तसेच उद्धव ठाकरे गटाचे स्नेहल जगताप ह्या दोन उमेदवारांमध्ये मुख्य लढत होती आणि या मुख्य लढतीचा जो काही निकाल आहे तो येत्या 23 तारखेला लागणार आहे आणि यासाठी प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे। तर आपण नेमकं पाहणार आहोत 23 तारखेला या ठिकाणी निकाल काय लागणार आहे, कोणाच्या बाजूने लागणार आहे आणि या विधानसभेचा आमदार कोण असणार आहे। किशोर किरवे, महान्यूज मराठी, रायगड। लोकसभा निवडणुकीत निजामपूर विभाग हा निर्णायक ठरणार आहे। स्थानिक राजकीय समीकरणे आणि मतदारांची दिशा उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे। शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना ठाकरे गट यांच्यामध्ये मुख्य लढत आहे। यावेळी निजामपूरचे मतविभाजन महाडच्या राजकारणात काही कलाटणी देईल का याकडे सर्वांचे लक्ष आहे। कॅमेरामॅन प्रतीक भोसले सह आरती मामुलकर, महान्यूज मराठी, रायगड।